श्री स्वामी समर्थ मंडळी, मार्केटमध्ये मस्त फ्रेश वाटाणा आलाय। मग चला आपण वाटाण्याची एक रेसिपी बनवू, ती म्हणजे वाटाण्याच्या कचोऱ्या। सर्वात आधी वाटाण्याच्या शेंगा सोलून निवडून घ्यायच्या, त्याचे 1 वाटी दाणे घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या। तुम्हाला जसं तिखट हवंय तेवढ्या तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता। मी 5-6 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत। त्यानंतर हिरवागार कोथिंबीर मस्त त्याच्यात ॲड केला, आल्याचे तुकडे त्याच्यात ॲड केले आणि मग त्याच्यानंतर एक ड्राय पावडर बनवायला घेतली। त्याच्यामध्ये बडीशेप, जिरा आणि धने होते। हे सगळं ड्राय रोस्ट करून घेतलं, कढईमध्ये मस्त भाजून घेतलं जोपर्यंत त्याचा वास सुटत नाही, आणि तोपर्यंत आपण काढलेलं वाटणही बारीक करून घेतलं। मग कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि आपण ड्राय रोस्ट काढलेले हे मसाले आहेत त्याचाही बारीक जरा खरदडा असा पावडर बनवून घेतला। तेलामध्ये आपण काढलेलं वाटण, बारीक केलेलं वाटण ॲड केलं आणि कढईमध्ये टाकून त्याच्यात मीठ ॲड केलं, छान कालवून घेतलं आणि त्याच्यानंतर बेसन पीठ त्याच्यात थोडंसं टाकायचं, म्हणजे ते घट्ट होतं आणि चवही छान लागते। बेसन पीठ ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हाताने समजते किती टाकायची। तर त्याच्यानंतर त्याच्यात ॲड केली मी हळद थोडीशी आणि तेही छान मिक्स करून घेतलं। आपण काढलेला ड्राय रोस्ट मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आणि मग आपण लावलेला आटा जो आहे याचा मैद्याचा, त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर असे आपल्या मसाल्याचे लाडू बनवून त्या पुऱ्यांना बंद करून घेतलं। हे बघा, इथं तुम्हाला दाखवते पूर्ण प्रोसेस। असे लाडू वळले आणि त्याच्यात ॲड केले की ते पुरी फाटत नाही आणि आपली कचोरी छान होती। मी छान हाताने दाबून घेतलं ते आणि थोडं जास्त नाही, हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची, आपल्याला जेवढा त्याचा आकार पाहिजे तेवढं। त्यानंतर छान तेल गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये कचोऱ्या सोडल्या, एक एक करत सगळ्या कचोऱ्या तळून घेतल्या आणि छान झाल्या होत्या कचोऱ्या। हे बघा कशी फुलून वर आली आहे, छान टम्म फुगली होती आणि चवीलाही भारीच झालेली। आणि हे बघा ह्यांची रिॲक्शन हे काही अशी होती खाल्ल्यानंतर। चला आता व्हिडिओ इथेच एंड करते, बाय।